Hello everyone, welcome to my channel. This is भारत वावरे. विद्यार्थी मित्र हो, काही विद्यार्थ्याकडे पैशाची कमी असते आणि त्यांना नीटचा स्कोर पण त्यांचा कमी असतो. तरी पण त्यांचं स्वप्न असते की MBBS डॉक्टर, BDS डॉक्टर किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटते की BSc नर्सिंग आपण केलं पाहिजे. तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अशी एखादी योजना आहे काय की त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, जे कामगार कारखान्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, मोल्डर, पेंटर, ज्यांचं मासिक सॅलरी ही 25,000च्या आत असते, ज्यांच्या पगारामधून महिन्याला 150 रुपये कापले जातात. 150 रुपये कट केल्यानंतर त्या बदल्यात जो ESIC होल्डर असतो तो त्याची पत्नी, त्याचे 2 मुलं आणि त्याचे आईवडील ह्या सगळ्या कुटुंबाला हॉस्पिटलच्या सोयी सुविधा मिळतात. याच्यामध्ये आजारी पडला तर गोळ्या औषधं आहेत, इंजेक्शन आहे, काही मेजर प्रॉब्लेम झाला एक्सरे आहे, CT स्कॅन आहे, MRI आहे, मेजर आणि मायनर टाईपचे ऑपरेशन आहे. हे सगळ्या सोयी सुविधा ह्या ESIC कार्डवर मिळतात. आता ESIC म्हणजे काय नेमकं की ESIC म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मराठीमध्ये राज्य कामगार विमा योजना. तर त्यासाठी त्या कामगाराचं एक ESIC कार्ड बनवलं जाते. आता ह्या कार्डवर ह्या सगळ्या सोयी सुविधा मिळतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. जवळपास 90 ते 75% लोकांना माहिती आहे. परंतु ह्याच ESIC कार्डवर MBBS डॉक्टर, BDS डॉक्टर आणि BSc नर्सिंगसुद्धा करता येते. हे 90 ते 95% लोकांना अजूनपर्यंत माहितीच नाही. आता बघा, ESICची आज नोंदणी केली आणि आजच आपण नीटसाठी अप्लिकेशन केलं तर त्याचा फायदा मिळेल नाही, असं होत नाही. याचे काही टर्म आणि कंडिशन आहेत. बघा, त्या टर्म आणि कंडिशन कोणत्या आहेत? ESICचं कार्ड कमीत कमी 2 वर्षे जुनं असायला पाहिजे. त्यानंतर हे कार्ड ॲक्टिव्ह असायला पाहिजे. जो विद्यार्थी नीटची एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्याचं याच्यामध्ये नाव इन्क्लूड असायला पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्याचं वय हे 21 वर्षाच्या आत असायला पाहिजे. 21च्या वर जर गेलं तर ही सुविधा मिळत नाही, डॉक्टर होता येत नाही. इथपर्यंत समजलं? ओके. आता संपूर्ण देशामध्ये टोटल किती कॉलेज आहे? ESICचे संपूर्ण देशामध्ये टोटल कॉलेज आहे 20 आणि या 20 कॉलेजमधून 1830 एवढे सीट भरल्या जातात. पूर्वी संपूर्ण भारतामध्ये फक्त 10 कॉलेज होते, त्याच्यामध्ये 9 MBBSचे कॉलेज होते आणि 1 BDSचं कॉलेज होतं. आता 10 कॉलेजची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. ही आनंदाची बाब आहे.
त्या 10मध्ये एक कॉलेज आपल्या मुंबईला, महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईला अंधेरी येथे भेटलं आहे, तिथे 25 सीट आहे. ही फार आनंदाची बाब आहे. आता ESI MBBS ॲडमिशन कशा थ्रू होते, तर ही नीट UG ही एक्झाम द्यावं लागते, नंतरच MBBS BDSला ॲडमिशन घेता येते. आता विद्यार्थी ह्या कोर्सला ज्यावेळेस ॲडमिशन घेतात, तर ॲडमिशन घेतेवेळी त्यांच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतला जातो. हा बॉन्ड असतो 5 लाख रुपयाचा. 5 लाख रुपयाचा बॉन्ड असतो आणि हा बॉन्ड 1 वर्षासाठी असतो. म्हणजे काय, MBBSची डिग्री विद्यार्थ्याच्या हाती पडल्यानंतर त्यानं बाहेर न जाता 1 वर्ष इथंच आपली सेवा द्यायची असते. जर ह्या कराराचं, ह्या बॉन्डचं विद्यार्थ्यांना उल्लंघन केलं तर 5 लाख रुपये ESIला, त्या विद्यार्थ्याला ESIला भरून द्यावे लागतात. ही आहे टर्म आणि कंडिशन. इथपर्यंत झालं. आता ह्या कॉलेजमध्ये जर नंबर लागला, नीट UG थ्रू ह्या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्याचा नंबर लागला, तर फीस किती भरावी लागेल बघा. IP वार्ड सर्टिफिकेट, म्हणजे काय, इन्शुर पर्सन वार्ड सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट कंपल्सरी एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळेस साईट ओपन होते त्यावेळेस काढून ठेवावं लागतं. हे सर्टिफिकेट काढल्याशिवाय ESI कोट्यातून MBBSला नंबर लागत नाही. ही एक महत्त्वाची अट आहे. आता विद्यार्थ्यांचा ESI कोट्यातून नंबर लागला तर यांना फी किती आहे, फी स्ट्रक्चर. याच्यामध्ये ट्युशन फी, ₹24,000. त्यानंतर कॉशन फी ₹5,000. हॉस्टेल फी ₹10,000. हॉस्टेल डिपॉझिट हे पण ₹10,000. असे एकूण ₹49,000 ही टोटल फी असते वर्षाची. आणि यानंतर स्टुडंट वेलफेअर फंड असतो. हा असतो ₹5,000. आणि युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फी असते ₹3,490. म्हणजे काय, 8,490 ₹8,490. म्हणजे टोटल 49 टोटल ₹58,000 फी दर वर्षाला भरून विद्यार्थ्याला MBBS BDS डॉक्टर होता येते. आता याच्यामध्ये दुसरा कोटा असतो, एक ऑल इंडिया कोटा. आणि दुसरा असतो स्टेट कोटा.
तर यांच्यासाठी पण ट्युशन फी ₹1,00,000. त्यानंतर काशियन मनी, काशियन डिपॉझिट म्हणा, हे 5,000 असते. हॉस्टेल फी ₹10,000 असते. त्यानंतर हॉस्टेल डिपॉझिट हे पण 10,000 असते. म्हणजे असे 1,25,000. आणि या व्यतिरिक्त स्टुडंट वेलफेअर फंड चे 5,000 आणि युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन फी असते 3,940. म्हणजे जवळपास 1,25,000 आणि हे 9,000, म्हणजे जवळपास 1,30,000, 1,35,000 एवढी फी भरून MBBS BDS डॉक्टर होता येते. आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आरक्षण पण असते. कॅटेगरी वाईज आरक्षण. SC 15%, ST 7.5%, OBC 27%. अशाप्रमाणे हे रिझर्वेशन असते. तर ESI कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपापलं ESI कार्ड बंद न पडू देता ॲक्टिव्ह ठेवावं. कारण ह्या कार्डवर MBBS BDS डॉक्टर होता येते. त्याचप्रमाणे मुलींना BSc नर्सिंगसुद्धा करता येते. हा कायदा ज्या कायदेपंडितांनी बनवला त्या कायदेपंडितांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा कायदा बनवला म्हणून आज गरीबातला गरीब विद्यार्थीसुद्धा डॉक्टर बनू शकतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार मानायला विसरू नका. मला असं वाटते हा मराठीमधला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ विदर्भातील मराठी बांधवापर्यंत, मराठवाड्यातील मराठी बांधवापर्यंत, कोकणातील मराठी बांधवापर्यंत, खानदेशामधील मराठी बांधवापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रामधील मराठी बांधवापर्यंत जास्तीत जास्त पोचला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.